दुपारचे 2 वाजले होते आणि मी लातूरच्या रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलो. मला जायचं होतं बेंगलोरला. गाडी च्या वेळेच्या आतच आलो होतो, परंतु तिथं आल्यानंतर कळलं की गाडी आहे लेट आणि ते म्हणतात कमीत कमी अर्धा तास लेट होईल. म्हणजे थोडक्यात काय की ती 1 घंटा पण जाऊ शकते. असं होतं ना, की म्हणत कितीतरी वेळ निघून जातो त्याच्यामध्ये तसं. मग आता जायचं तर आहे, मग वेळ तर काढावी लागेल. मग करायचं काय? गाणे-बिणे ऐकणं तर हे अगोदर झालं होतं. जे गावापासून येताना तेच करत आलो होतो. आता करायचं काय? तर करा आणखी थोडीशी टांगळ-मंगळ आहे ना, इकडं-तिकडं बघा, हिंडा. कारण बसू वाटत नाही एका ठिकाणी. मग तेच करत मी थोडंसं स्टेशनच्या बाहेर आलो. स्टेशनच्या एक 100 मीटरवर लातूरच्या ते खाण्यापिण्याची दुकानं सुरू होतात. म्हणजे जास्त नाहीत, थोडीशीच आहेत तिथं. आणि एका पानपट्टीच्या साईडला एक 40-45 वर्षाचं भिकारीच्या अवस्थेत असलेलं एक माणूस दिसलं मला. आता मुळात ते भिकारी आहे का हे माहीत नाही, परंतु तसं होतं, आहे ना, म्हणजे जसं भिकारी दिसतात त्याच्यामध्ये. मग तिथं मी पाणी वगैरे घेण्यासाठी थांबल्यानंतर त्यानं हळूच आवाज दिला, "ओ भैय्या." मी म्हटलं, "काय?" है ना. आता मला तर माहिती आहे की त्यानं काहीतरी मागणार, तरी पण मला आता वेळ काढायचा होता असं पण काय? काहीतरी द्यावं की हो. कशासाठी? त्यानं पोटाकडे हात केला आणि असं म्हटलं त्याच्यापुढं. मी म्हटलं, "किती देऊ?" आता त्याने विचारपूर्वक बोलला बरं का, म्हणजे तो थोडासा थांबला. म्हणजे त्याच्यामुळे तर म्हटलं, की तो भिकारी अवस्थेत आहे, पर तो आहे का नाही मला माहीत नव्हतं. आहे ना. तो विचारपूर्वक बोलला, की "तुम्हाला झेपेल तेवढे द्या." तो काय म्हणतोय, "तुम्हाला झेपेल तेवढे द्या." म्हणजे याचा डबल मीनिंग आहे. म्हणजे तो एकतर एका अर्थी शब्द काढतोय आणि दुसरे अवकात पण काढतोय. अशा प्रकारच्या गोष्टी तो बोलतोय. आहे ना. "झेपेल तेवढे द्या." मग त्याच्यामुळे जास्त न विचार करता मी त्याला ₹10 दिले. आहे ना. तुम्ही म्हणसाल जास्त द्यायला पाहिजे होते. आहे ना, साहजिक गोष्ट आहे. बरं ठीक आहे. ₹10 दिल्यानंतर तो थोडासा खुश झाला. परंतु मला आता वेळ काढायचा होता. म्हणून मी त्याला सहज विचारलं, की "हे किती दिवसापासून करताय?" कारण त्याची अवस्था पाहून मे बी असेल, की आता लागला असेल. तर तो म्हटला, की "मी लहानपणापासूनच करतोय." ओके. म्हणजे मग मी त्याला म्हटलं, की "मग तुम्हाला वाईट वाटत नाही का, की तुम्हाला कोणी पैसे देतं, आहे ना? बऱ्याचपैकी पैसे देतच नसतील, काही तुम्हाला शिव्या देत असतील, काही तुमचे म्हणजे काय उपदेश देत असतील म्हणा, काही तुम्हाला अपशगुन म्हणत असतील, कुणी काहीतरी बोलत असेल, कितीतरी वाईट-वाईट गोष्टी पण तुम्हाला बोलत असतील लोकं. मग तुम्हाला त्याचं वाईट वाटत नाही का?" तर तो बिलकुल म्हणजे एक क्षणाचा वेळ न घेता म्हटला, की "बिलकुल बी नाही. नाही वाटत मला वाईट." मी म्हटलं, "असं कसं? तुम्ही जरी ही भीक वगैरे मागत असाल, तर तुम्ही बी आमच्यासारखे माणूसच आहात ना. माणसाला वाईट वाटतं. मग तुम्हाला वाईट का वाटत नाही?" तर तो म्हटला, की तुम्ही जसं म्हटलात, की रोज लोकं भेटतात आणि त्याच्यापैकी 95% लोकं तर काहीच देत नाहीत. परंतु उपदेश देतात, बोलतात, काही ना काही करून जातात त्याच्यामध्ये. आणि बरेच असे तर अल्लाड पोरं असतात, की इथलेच पैसे घेऊन पळत जातात, पळून जातात. आहे ना. असं होतं बऱ्याच वेळा. म्हणजे बऱ्याच वेळा लोकं मला दूषणं देतात, वाईट बोलतात, परंतु मला त्याचं काहीच वाईट वाटत नाही. मी म्हटलं, "तुमचं काय हृदय काय पाषाणाचं आहे का? आहे ना, दगडाचं-बिगडाचं आहे का वगैरे?" असं तर म्हटलं. "तसं काही नाहीये, परंतु मला खरंच वाटत नाही." मी म्हटलं, की म्हणजे असं होऊ कसं शकतं, की एखाद्या व्यक्तीला काहीच वाटत नाही, म्हणजे थोडं तर वाटत असेल. तो म्हटला, "खरंच नाही वाटत." मी म्हटलं, "सांगा कारण काय असं याचं?" तर त्यानं जे उत्तर दिलं ना, ते आपल्या सगळ्याला शिकण्यासारखं आहे. तो म्हटला, की "मी रोज हे गोष्टी करतोय आणि कितीतरी वर्ष झालं जसं लहानपणापासून ही भीक मागतोय. तर लोक येतात, जातात, काहीतरी बोलतात. ते तर माझ्या सवयीचं झालेलं आहे. परंतु एक गोष्ट मला असं कळली, की हे येणारे जाणारे लोक आपल्याशी कसं वागतील याचा काही भरोसा नाही. बिलकुल पण भरोसा नाही त्याच्यामध्ये. कुणी बोलेल, कुणी मारेल सुद्धा, कुणी शिव्या देईल, कसं बी होऊ शकतं याच्यामध्ये, आहे ना. म्हणजे लोकं आपल्याला ट्रीट कसं करतील, त्याचा शब्द ट्रीटच वापरला. म्हणजे विचार करण्यासारखा आहे. मग खरंच तो भिकारी होता का? कसं करतील हे माहीत नाही. त्याच्यामुळं मी त्यांच्यावर म्हणजे त्यांना नजर-अंदाज करतो. म्हणजे थोडक्यात काय, की लोकं मला कसं वागतील याचा काही भरोसा नाही. परंतु मी स्वतःशी चांगल्या प्रकारे वागतो. काय म्हटला तो, "मी स्वतःशी चांगल्या प्रकारे वागतो." त्याच्यामुळं माझा रोजचा दिवस चांगलाच जातो. आणि ही गोष्ट शिकण्यासारखी आहे मित्रांनो. काय म्हटला तो, की आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्यासारख्या जीवनामध्ये, की लोकं आसपासचे काय बोलते याचा काहीच भरोसा नाहीये. जसं की तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे आई-वडील आहेत, मित्र आहेत, बहीण आहेत, सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये किंवा जे आसपास तुम्हाला भेटते, तुमच्याशी कसं वागतील याचा काहीच भरोसा नाहीये.
परंतु तुम्ही स्वतःशी कसं वागताय याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. तर तो तो तेच म्हणत होता, की तुम्ही स्वतःशी कसं वागताय याच्यावर अवलंबून आहे. जसं तुमची एखादी चूक झाली, तर तुम्ही स्वतःला माफ करता का नाही? आहे ना? सपोज की एखादी गोष्ट करत असताना काहीतरी हातातून घडलं, मग तुम्ही स्वतःशी त्यावेळेस कसं वागता हे महत्त्वाचं ठरतं. किंवा सपोज की दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला काहीतरी बोललं, तुम्हाला चिडवलं, आहे ना, तुम्हाला जर मारलं, त्यावेळेस तुम्ही स्वतःशी कसं वागता हे महत्त्वाचं ठरतं. इतराशी नाही म्हटला तो, स्वतःशी कसं वागता, आहे ना. जसं की दुसऱ्याने तुम्हाला काहीतरी म्हटलं, तुम्हाला राग येतोय हे कळतंय, मग तुम्ही स्वतःला कंट्रोल करता का नाही? स्वतःला समजून सांगता का नाही? म्हणजे असं त्याचं बोलणं होतं आणि हे खरंच इंटरेस्टिंग होतं. म्हणजे बरेच मला विद्यार्थी भेटतात, की "सर माझं असं झालं, माझं तसं झालं, मला खूप वाईट वाटतंय, आहे ना, मी काय करू? मी डिप्रेशनमध्ये आहे, मला समजत नाही आहे." आहे ना. कधी-कधी ते परीक्षेमध्ये अटेम्प्ट वगैरे झालेले असतात. मग ते तर म्हणतात, की "सर आता कसं होईल माझं?" म्हणजे हे सगळा नकारात्मक भाव आहे. परंतु या भिकाऱ्याकडून खरंच शिकण्यासारखी गोष्ट होती ती, की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःशी कसं वागता हे खूप महत्त्वाचं ठरतं. आहे ना, आपण जसं म्हणतो ना, जे शिकतो ना, दुसऱ्याशी दया केली पाहिजे, क्षमा केली पाहिजे, करुणा असली पाहिजे, दुसऱ्याला मदत केली पाहिजे. माझ्या मते हे अगोदर स्वतःशी केलं पाहिजे. म्हणजे स्वतःला क्षमा केला पाहिजे, आहे ना, स्वतःशी करुणा धरली पाहिजे, स्वतःची मदत केली पाहिजे. हे जेव्हा आपण करायला लागलो ना, मला वाटत नाही की तो म्हणजे भिकारी जरी असेल, कोणी श्रीमंत जरी असेल, तर तो काही नाखुश वगैरे राहील. कारण मला उदाहरण सांगितलं ना, हे जिवंत उदाहरण आहे. तो एकदम खुश होता. ₹10 दिले तो खुश झाला. आहे ना, म्हणजे त्याला काही दुसरा भाग नाही. आता त्याला काही कुणी दिलं बी नसतं, तरी बी तो खुश राहिलाच असता. कारण तो म्हणतोयच ना, दुसऱ्यांनी काय देतं किंवा दुसरे मला ट्रीट करतात, कसं करतात, याचं काही घेणं-देणं नाही. कारण मी स्वतःशी चांगल्या प्रकारे ट्रीट करतो. तर ही एक सांगण्यासारखी म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट मला वाटली म्हणून मी तुम्हालाशी शेअर केलं या गोष्टी. आता याच्या पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी बोलता पण येतात. कारण पहा, की तुमच्या आसपास काय चाललंय, काय घडतंय, काय घडणार आहे, हे तुमच्या हातात नाहीच. परंतु ज्याच्याशी घडते, त्याच्याशी आपण कसं वागतो, म्हणजे तुम्ही स्वतःशी कसं वागतो, हे खूप महत्त्वाचं आहे. उद्या चालून तुम्ही परीक्षेमध्ये पास व्हाल, नाही व्हाल, हे मॅटर करत नाही. परंतु प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही स्वतःशी कसं वागाल, हे जरूर मॅटर करतं. काय म्हणतो पहा, प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही स्वतःशी कसं वागाल, हे जरूर मॅटर करतं. जर आज तुम्ही स्वतःशी प्रेमानं, आहे ना, आनंदानं वागायला शिकलात, तर उद्या पण तेच रिझल्ट असेल. कारण हा सगळा सवयीचा भाग असतो. म्हणजे जसं-जसं ज्या गोष्टी आपण शिकत राहतो, तेच आपण रिॲक्ट करत राहतो. त्याच्यामुळं ही थोडी का असना जर आपल्यामध्ये हे जागरूकता आली, आहे ना, जाणीवपूर्वक जर भाग आला, की या जगात काहीही घडो, कसं बी घडो, म्हणजे कुणीही कसंही वागू, माझं काही घेणं-देणं नाही आहे. परंतु मी स्वतःशी चांगल्या प्रकारेच वागेन, आहे ना. मी स्वतःला चांगल्याच प्रकारे ट्रीट करेल. हे जर शिकलो, तर माणसाला एकांतामध्ये बी आहे ना बरंच काही मिळतं. तसं या विचारामध्ये बरंच काही मिळतं असं तुम्ही म्हणू शकता. तर मग यावर विचार करायला काही हरकत नाही, आहे ना. इथंच थांबायचं ना. पुढं असं काहीतरी अनुभवामध्ये आलं, तर परत मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेन. परंतु आजचं हे लेसन आहे, की लोकं तुम्हाला कसे वागतील याचा काही भरोसा नाही. परंतु तुम्ही स्वतःशी कसं वागाल हे जरूर मॅटर करतं आणि हे मॅटर करतंच. त्याच्यामुळं तुम्ही याच्यावर जरूर विचार करायला पाहिजे आणि स्वतःशी कसं वागलं पाहिजे, याच्यावर थोडंसं स्वतःशी आत्मावलोकन केलं, की मजा येते आणखी. ठीक आहे? ओके.